जे न्यूजमध्ये स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत उपसरपंचासह काही सदस्यांनी बंडखोरी केली आहे. जितेंद्र भोसले यांचा पाठिंबा काढत असल्याचे जाहीर करून पार्टी प्रमुख अण्णासाहेब उर्फ बाळासाहेब भोसले, विकास भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट व भाजपात सहभागी झाले आहेत, अशी माहिती अण्णासाहेब उर्फ बाळासाहेब भोसले यांनी दिली. नमस्कार, मी नागझरी गावचा उपसरपंच विश्वास भगवान भोसले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आम्ही एकत्रित निवडणूक लढवली गेली. जितेंद्र भोसले यांच्या पॅनेलमधून 6 महिने झाले ग्रामपंचायतीमध्ये कारभार करतो. परंतु तथाकथित माझीच ग्रामपंचायत म्हणण्याच्या व्यक्तीच्या भ्रष्ट कारभारामुळे मनमानी दादागिरी करण्यामुळे मी व इतर 3 सदस्य आणि मूळचे 2 सदस्य असे एकूण 6 आम्ही ग्रामपंचायत कारभार बहुमतानं चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गावाचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र राहून कटिबद्ध आहोत. ज्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात येत आहेत, तो भ्रष्ट करतो आणि आमच्यावर ढकललं जातं, तरी ह्याची दखल घेण्यात यावी. तरी आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीनं निर्णय घेतलेला आहे. नमस्कार, मी रसिका सचिन भोसले, ग्रामपंचायत सदस्य नागझरी. सन्माननीय विश्वास भगवान भोसले उपसरपंच यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. नमस्कार, करिश्मा शंकर सर, ग्रामपंचायत नागझरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. गावच्या विकासासाठी आणि आमचे उपसरपंच विश्वासराव भोसले यांच्यासोबत आमचा कायमचा पाठिंबा असेल आणि विकासाच्या मार्गाने आम्ही कायम सोबत असू. मी नागझरी ग्रामपंचायतीचा विजय भोसले, नागझरी ग्रामपंचायत माजी सदस्य तसेच गावचे नागरिक म्हणून बोलत आहे. या सदस्यांनी जो मनमानी कारभाराच्या विरोधात जो निर्णय घेतलेला आहे ते चांगला स्तुत्य आहे आणि असाच आवाज उठवला पाहिजे. त्यामुळं जनतेला जे काय खरं चाललं आहे, काय खोटं चाललं आहे ते कळेल. शिवाय जी एकाधिकारशाही नागझरी ग्रामपंचायतीमध्ये आहे ती मोडीत काढण्याचं काम उपसरपंच आणि इतर सदस्य मिळून करत आहेत. ती चांगलीच गोष्ट आहे. इथून पुढे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर चांगलं एकीचं बळ दाखवावं आणि नागझरीच्या पिण्याच्या पाण्याचा म्हणा किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावे, त्यांना मी विनंती करतो. नमस्कार, मी बाळासाहेब उर्फ अण्णासाहेब जगन्नाथ भोसले. या गावामध्ये गेली 20 वर्ष आम्ही आमच्या बरोबर बसलेले आम्ही सगळेच एकत्रित एका विचारानं राजकीय सामाजिक काम करतो. यामध्ये मी पार्टी प्रमुख मनुष्याने गेले अनेक वर्ष या नागझरी ग्रामपंचायतीचा कारभार स्वतः पाहत आहे. वास्तविक पाहता तथाकथित आणि स्वतःला हुकुमशहा समजणाऱ्या महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष पुणे वास्तविक पाहता यांचं नेतृत्व स्वतः म्हणतात माझं नेतृत्व या ग्रामपंचायतीला आहे. परंतु गेले 6 महिने भ्रष्ट कारभार, मनमानी आणि हुकुमशाहीमुळे
त्यांच्या कारभाराला वैतागून त्यांच्या पॅनल जितेंद्र भोसलेच्या भ्रष्ट हुकुमशाही आणि मनमानीच्या कारभाराला वैतागून जितेंद्र भोसलेच्या पॅनलमधल्या 4 सदस्यांनी आमच्या विचारानं म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी गट आणि भाजप गट यांच्याबरोबर काम करण्याचं त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि गेल्याच 4-5 दिवसामध्ये या सर्व सदस्यांनी जाहीररित्या प्रवेश केलेला आहे. वास्तविक पाहता जितेंद्र भोसले या माजी सरपंचांनी स्वतःची कारकिर्दीमध्ये भ्रष्ट कारभार केला, बऱ्याच ठिकाणी अफरातफर केली म्हणून तत्कालीन जिल्हा परिषद शिओ कैलास शिंदे साहेब यांनी त्यांच्यावरती 39 कलमांतर्गत अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भाचा अहवाल आयुक्तांना पाठवला, परंतु तिथं राजकीय हस्तक्षेपामुळे तो अहवाल दडपून त्यांनी तो विषय बाजूला केला. त्याही पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत असताना त्याही सरपंचांच्यावरती असाच 39चा अपात्रतेचा कारवाई करून त्यांनी अहवाल आयुक्तांकडे पाठवला होता. वास्तविक पाहता जितेंद्र भोसले यांच्या कारकिर्दीत 3 ग्रामसेवक हे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि अशा या अधिकाऱ्यांना मनमानी आणि दडपशाही करून त्यांनी बेकायदेशीर काम करून घेतलं जातं. अशा या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. वास्तविक पाहता गावात काम करताना कुणालाही न विचारता दडपशाही पद्धतीनं काम केलं जातं आणि म्हणूनच आम्ही इथून पुढं सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच मी बोलून थांबतो. नमस्कार, मी विकास भोसले, त्रस्त नागरिक नागझरी. आता या जितेंद्र भोसले यांच्या कार्याची सुरुवात कुठनं करावी हेच काही समजत नाही. पहिल्यांदा निदर्शनास देतो की जितेंद्र भोसले हे सातत्यानं सांगित असतात की मी 30 वर्षे नागझरी चालवतो आणि नागझरीचं जन्मत माझ्या पाठीमाग आहे. त्याच्याबरोबर त्यांनी याचाही प्रचार करावा की माझ्या 30 वर्षात 4 ते 5 ग्रामसेवक घराकडे गेलेत. ग्रामपंचायतीत काम करीत असताना तेथील ग्रामसेवकावर दबाव आणणं, त्याच्याकडं चुकीची कामं करून घेणं, कुठलीही MB न उतरता बिलं काढणं किंवा गावाच्या दृष्टीनं विकासात्मक नाही परंतु त्याच्या प्रपंचासाठी गरजेच्या गोष्टी राबवणं आणि ते काम करून घेणं आणि मग त्या अधिकाऱ्यावर दबाव आणून वरील राजकीय बोधरेषांचा वापर करून आतापर्यंत त्याने 3 ग्रामसेवक मला वाटतं घराकडे घालवले आणि अक्षरशः त्यांचा प्रपंचाची रांगोळी करणारा हा सरपंच परिषद पुण्याचा अध्यक्ष ही मुळात परिषद ही बेकायदेशीर आहे. त्याला धर्मादाय आयुक्तांची मंजुरी नाही आणि वरून ही दुसरी परिषद हे विद्यमान पहिली जी सरपंच परिषद आहे महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषद मुंबई, त्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या परिषदेत ते पहिल्यांदा मला वाटतं सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष किंवा काय असं त्यांचं ते पद होतं आणि त्यांना विचारात न घेता किंवा कुठेही कसलाही कार्यक्रम न घेता दत्ताभाऊ काकड्यांना त्यांनी 13 लाख रुपयाची मागणी केली की मी माझ्या जिल्ह्यात मी काम केलंय आणि मला त्या संघटनेने 13 लाख रुपये द्या. त्यावेळेला त्यांनी त्याचे पुरावे मागितले की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कुठं कुठं काम केलंय, कुठं कुठं कार्यक्रम झाले ते आम्हाला सविस्तर सांगा, त्याची बिलं सादर करा आणि त्याचे पुरावे द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो. ह्या महाभागाला त्याचे पुरावे देता आले नाहीत म्हणून त्याला हाकलून दिलंय त्या संघटनेतून आणि हाकलून दिल्यानंतर कुठंतरी अस्तित्व जीवन ठेवायचं म्हणून त्यांनी ती वैयक्तिक पातळीवर एक संघटना जशी आपण गाव लेवलला एखादा भिशी मंडळ स्थापन करतो असं एक ती संघटना स्थापन केली आणि स्वयंघोषित ती काय शासकीय रजिस्टर्ड संघटना नाही परंतु त्याचा इतका गैरवापर करून इतका त्याचा सुसुळाट त्या भागात घातलेला आहे. प्रत्येक कुठल्याही कार्यालयात जायचं तिथं सांगायचं मी सरपंच परिषद अध्यक्ष आहे. सरपंच परिषद अध्यक्ष तुम्ही कुठल्या संघटनेचा त्या धर्मादाय परवाना आहे का, धर्मादाय आयुक्ताचा परवाना आहे का ते पहिल्यांदा तुम्ही सिद्ध करा. आता ह्यो झाला संघटनेच्या संदर्भातला विषय. आम्ही नागझरीच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर 30 वर्षे हे सरपंच आहेत म्हणून सांगतात, गाव माझ्या पाठीमाग आहेत. वैयक्तिक पातळीवर त्यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आणि गावातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं एखादं काम दाखवावं. ज्या कामात त्याला पैसे खायला मिळतील ते काम मात्र प्रामुख्याने केलं जातं. आमच्या गावात सगळीकडे सांगितलं जातं की नागझरी सगळे पेवर आहे, चकाचक गाव आहे. आमची सगळ्यांनी विनंती आहे की सगळ्यांनी यावं, जसं गाव चकाचक दिसतंय जशी पेवर चकाचक दिसते ती पेवरची पाहणी करावी आणि त्याचबरोबर
ग्रामपंचायतच्या कार्यालयातून रेकॉर्ड सुद्धा पाहावं. आता आमचाच एक विषय की आमची एका विहिरीलगत असणारी जागा 1920 साली त्यानं तो सरपंच परिषदेचा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत नागझरीचा सरपंच असताना त्यानं त्याच्या भावाच्या नावावर लावून घेतली. त्याला एक ठराव केलेला आहे आणि तो ठराव माहिती अधिकारात आम्हाला मिळालेला आहे. पुढं त्यानं काय केलं अजून पाहिलं नाही आम्ही. परंतु गावाचा जर विचार केला तर गावाच्या दृष्टीनं गाव डबऱ्यात घालणारा हा एकमेव महाराष्ट्रात दुसरा सरपंच सापडणार नाही. इतक्या खालच्या पद्धतीचा हा सरपंच आहे. त्याच्या पुढं जाऊन 17 साली पाणी फाउंडेशनचं काम केलं. ते काम करत असताना आमच्या गावचे माजी सरपंच तात्या मामा उर्फ तात्यासाहेब फडतरे आणि शंकरभाऊ या दोघांनी मिळून ही संकल्पना गावात राबविली. ते राबवित असताना त्यांनी आतोनात कष्ट केलं आणि त्यांनी कष्ट केलं त्यावेळेला सुद्धा त्या दोघांच्या प्रयत्नाला यश आलं. शासन दरबारी त्याला न्याय मिळणार होता. आमच्या गावाला नंबर निघणार होता. पण ह्या महाभागानं त्याच्या फौजदारी गुन्हे दाखल केले आणि आमच्या गावाचा नंबर घालवला. तिथंही गावाच्या तोंडात त्यानं पाणी पुसली. कसल्याही पद्धतीची त्याची देणगी नाही आणि गावानं त्याला त्यावेळेला सोसायटी बिनविरोध दिली होती. बिनविरोध दिली असताना त्यानं शब्द दिला होता की मी गावाला 1 लाख रुपये देतो. पैकी आमचे जे विश्वास भोसले आता जे उपसरपंच आहेत त्यांनीच त्यावेळेला पुढाकार घेऊन 1 लाख रुपये कुठंतरी थोडंसं गावाचं काम व्हावं म्हणून हे सगळं नियोजन केलं. परंतु त्यांनी सांगितलं असेल किंवा नसेल सांगितलं सांगतील आणखीन ते की 1 लाख रुपयाचं 30,000 रुपये त्यानं दिलं. 70,000 रुपये घेत असताना ज्या निष्कलंक माणसाने भागाची माणसं चांगले आहेत त्यांचं नाव काढलं जातं. ज्यांनी पाणी फाउंडेशन गावात आणलं त्यांनाच हिसाबासाठी वेटीस धरलं. त्यांची बदनामी केली आणि पुढं मग ते माझंच आहे करतं मिरवीत फिरतो. स्वतःचं कसलंही करतो की नाही कसलंही तो स्वतः काम करीत नाही. आणि मग कोण असं काही बोललं तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, खोट्या केसेस दाखल करा आणि लोकांना भीती दाखवा. काही असा प्रकार चालू असतो. आताच आमच्या गावातले 3-4 सदस्य 4-5 महिन्यापूर्वी त्याच्या कॅनलवर निवडून आले आणि आत गेल्यानंतर त्यांना कळलं की आज तो काय करीत असतो आणि तो मनमानी कारभार त्यांना पटला नाही. म्हणून त्यांनी एक चांगल्या विचाराचा निर्णय घेतला आणि चांगल्या प्रवाहावर आले. तरी त्यांना आता काय खोटे केसेस खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडवायचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय. आणि त्या सरपंच परिषद अध्यक्षपदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना वेठीस धरणे, लोकांना वेठीस धरणे असला हा सगळा त्याचा कारभार आहे. आमच्या गावात एक फौजी संघटना आहे, रिटायर फौजी आणि आजी फौजी संघटना, बरोबर आहे. तर त्यांनी काय केलं मागले 4 वर्षापूर्वी गावाच्या बाहेर आमचा फौजी एक त्यांना हे झालं शहीद झाल्यानंतर त्यांचे कमानी उभारले गावाच्या बाहेर. आणि त्या संघटनेची मागणी एक होती की फक्त आम्हाला त्या कमानीपाशी एक लाईट द्या. ग्रामपंचायतीने रितसर मागणी केली होती आम्हाला लाईट द्या कमानीसाठी, संध्याकाळी थोडंसं व्यवस्थित होईल. तर आज तागायत मला वाटतं त्यांनी ती लाईट द्यायचा निर्णय नाही घेतला. फौजी संघटनेनं केलं गावाचं विकास काम अतिशय चांगलं काम होतं. पण ह्या निव्वळ ह्याच्या अस्तित्व किंवा ह्याचा राजकीय फटास्वार जपायसाठी ती कमान आज तागायत आमची अंधारात ठेवली. हे असले सगळे प्रकार आहेत. त्याचबरोबर भारत फोर्सकडं जे काय आता आमच्या गावात कामं झाली ती कामं आमच्यातले संतोष तुकाराम भोसले हे एक्सपायर झाले. तर भारत फोर्समध्ये सर्व्हिसला असताना त्यांचे संबंध चांगले होते आणि आमच्याच गावचे निवास भोसले, शंकरभाऊ भोसले, आमचे बाळू सुतारे यांच्याने ते संतोष भोसले संबंध अतिशय जवळ सलोख्याचे होते. आणि संतोष भोसले यांनी सांगितलं की भारत फोर्स आपल्या गावात काम करायला तयार आहे, तुम्ही फक्त ठराव द्या. तर आमच्या नागरिकांच्या मागणीचा सुरुवातीचा अर्ज भारत फोर्स कंपनीला ह्या 3 लोकांनी दिला. पण ग्रामपंचायतीच्या सगळं कामकाज त्या ग्रामपंचायतीकडे गेलं. तुमच्या आणि ह्या सगळ्या आपल्या तुम्ही जी न्यूज करताय, बातमी करताय याच्या माध्यमातून आमची भारत फोर्स कंपनीला एकच मागणी आहे की त्यांनी आता नागझरीच्या ओपन स्टेजवर यावं आणि तुम्ही काय कामं केली. भारत फोर्सनं गावाचं काम चांगलं केलं का तर 100% केलंय. पण इथं जे करून घेत होता त्यानं अतिशय निकृष्ट काम केलं. निकृष्ट काम करून त्यात आर्थिक स्वार्थ साधला आणि त्यात जे गावाच्या गरजेचं आहे असं कुठलंही काम केलं गेलं नाही. त्या शाळेवर पत्रा टाकला, 2 महिने तो पत्रा पहिला उडून गेला शाळेला. आता जे रस्ता केला होता वर पावकतापासून तलावापासून शाळेपर्यंत, तुम्ही आताही चला त्या रस्त्याचं शूटिंग करा, काय रस्ता केलाय बघा. भारत फोर्सनं त्यावेळेला आमच्या गावाला तलाव्यातला गाळ काढण्यासाठी टँकर दिले होते, डंपर दिले होते आणि मशीन दिली होती. तर त्यांचा आमच्या माहितीप्रमाणे बॉयलाच असा आहे 1 किलोमीटरपर्यंत 1 रुपया कुठल्याही शेतकऱ्याकडून घ्यायचा नाही. पण ह्या महाभागानं संपूर्ण गाळ हा विक्री केला. लोकांनी पैसे घेतले
आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ज्यांच्या घरी गाळ ज्यांच्या शेतात गाळ टाकला त्यांच्याकडून त्यांची आधार कार्ड गोळा केली, त्यांच्याकडून ते कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि डबल बिल त्या कंपनीकडून उचलायचं काम ह्या महाभागाने केलेलं आहे आतापर्यंत. आणि संपूर्ण जे गावची ही झाली, गावची विल्हेवाट लागली, त्याला एकमेव कारणीभूत तो आहे. आज नागझरीपासून 4 किलोमीटर वर गेलं तर ओरमोडी टप्पा क्रमांक 2 मधून संपूर्ण भागाला पाणी मिळालेलं आहे. इकडं आरेवीत गेलं तर 2चं पाणी आलेलं आहे. साठेवाडीपर्यंत धनगरवाडी हंबरवाडीचं पाणी आलेलं आहे. मग 30 वर्ष यांनी केला काय? यांनी कुठला विकास केला? गेल्याच वर्षी पानंद रस्त्याच्या माध्यमातून आमचा मुईतळ म्हणून रस्ता आहे तिकडं मुरुम भरायचं काम केलं. आज मी तुम्ही चला तिथं कुठल्याही अधिकाऱ्याने येऊन पाहणी करावी आणि ते कामाचा दर्जा तपासावा. ज्या बांधकाम विभागाची काही मंडळी असतील ही सुद्धा त्याला मिळालेली आहे. बोगस कामाची बिलं उतरणे आज आत्ता चालू कंडिशनला आमच्या गावात शोष खड्ड्यांची कामं चालू आहेत. ते सुद्धा त्याची तपासणी व्हावी. ज्या शोष खड्ड्यात कुठनंच पाणी जाणार नाही अशा ठिकाणी खड्डे बांधले गेलेत. संपूर्ण खड्डे जमिनीच्या वर आहेत. आणि मग ते वापर कायसाठी? शासनाचे पैसे होते, ठेकेदार कोण, त्याला परत सब ठेकेदार कोण, प्रत्यक्ष काम करतंय कोण, ह्याची तपासणी सुद्धा ते खोत साहेब म्हणून नाही. खोत साहेब सुद्धा येतात, वरच्यावर बघतात, उडवडीची उत्तर देतात, निघून जातात. त्यांचं कसलंही कामावर इथं लक्ष नाही, गावात काय चाललंय काय नाही ह्याच्यामध्ये कधीही लक्ष घालत नाहीत. आज वॉटर सप्लाय जर विचार केला तर 97-98 साली आमच्या गावचं जीवन प्राधिकरण आमचे तात्यामा म्हणून माजी सरपंच आहेत. आमच्या गावाला नैसर्गिकरित्या चारही बाजूला डोंगर आहेत आणि दाट जंगल असल्यामुळे तिथं वन्य प्राण्यांचा सामान्य शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास आहे. बरीच एकर शेती त्या वन्य प्राण्याच्या त्रासामुळं अशी नापीक झालेली आहे, पडून ठेवलेली आहे. ह्या माशांनी जितेंद्र भोसले यांनी गेल्या 4 महिन्यापूर्वी एक शक्कल लढवली आणि आपण 10 फूट खोलीची चर काढू म्हणजे प्राणी त्यातून येणार नाहीत, पाण्याचा मोठा साठा होऊ अशा पद्धतीच्या उल्लंघना करून आमच्या गावातले जे दानशूर व्यक्ती आहेत मुंबई पुण्याला त्यांच्याकडून पैसे गोळा केले. त्या पैशाचा कुठलाही हिशोब न देता स्वतःच्या मुलाचं स्वतःच्या वाहनानं डिझेल आणून तिला पुरवून त्या पद्धतीनं त्यांनी तिथं भ्रष्टाचार केला. आणि त्या कामासाठी आमच्या गावच्या विकास व्यवस्थेसाठी सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी झालेल्या नफ्यातून मला 10 लाख रुपये कसल्याही परिस्थिती मला तिथं पाहिजे म्हणून परवाच्या जनरल सभेमध्ये तो विषय वास्तविक पाहता तो विषय असा घालता येत नाही विषयपत्रिकेत, तरी मनमानी आणि दडपशाहीनं सचिवावरती दडपण आणून तो विषय घातला. परंतु आम्ही आमच्या बहुमतानं तो विषय आम्ही हाणून पाडला. तरीही त्या सचिवावरती परत दबाव आणि प्रेशर आणून तो विषय मंजूर करण्याचा या जितेंद्र भोसलेचा मानस आहे. याबाबत जर संचालक मंडळाने यांनी जर परत तो विषय घातला तर त्यांच्यावरती सचिवावरती आम्ही कायदेशीर मार्गाने प्रशासकीय कारवाई करू, हेच मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो. तात्यामामा माझे सरपंच आहेत. त्यांनी त्यावेळेला बाबुराव मान्यांचा आणि अण्णासाहेब डांग्यांचे मदत घेऊन त्यावेळेला जीवन प्राधिकरणाची स्कीम मंजूर केली आणि त्याच वेळेला आमचं इलेक्शन झालं आणि तात्यामामांनी स्कीम मंजूर करून आणली आणि तात्यामामांचा सरपंच पदावरून पाय उतार झाला आणि त्यानंतर हा महाभाग सत्तेवर आला. जिथं सत्तेवर आला तिथून आजपर्यंत ती सुद्धा काम तात्यामामांच्या काळातलं आहे. त्यानं वॉटर सप्लायचं काम सुचवावं की मी त्या पाण्याचं नियोजन केलं, त्यानं शेती पाण्याचं काम सुचवावं त्याचं मी नियोजन केलं, किंवा एखादं विकासात्मक ज्याचा गावाला फायदा झाला किंवा गावाच्या शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे येतील असा कुठला निर्णय एखादा घेतलाय असं कधीही नाही. आज आमचं गाव डोंगर कपारीत बसलंय, डोंगरात इतकं रानटी प्राण्यांचा उपद्रव आहे, आमची शेती पडून आहे संपूर्ण. आज ग्रामपंचायतचा एकही कागद वन विभागाच्या दप्तरी त्यांनी दाखवून द्यावा किंवा गावात त्रास आहे लोकांना. आज आमच्यातील लोक 4-4, 5-5 महिने झोपायला शिवारात असतात. इतकी भयावह परिस्थिती असताना सुद्धा ह्या महाशयाचे डोळे उघडत नाहीत. किंवा करतो काय तर त्या आडावर एक सोलर पॅनल बसवलंय. त्या सोलर पॅनलचे त्याचा व्यवहारात फार अनागोंदी आहे आणि गाव सगळं पाण्यावरून तडफडत असताना स्वतःच्या घरापुरतं त्यानं आडावरून डायरेक्ट पाईप आणली. त्याच्या 3ऱ्या मजल्यावर पाणी चढत असतं, गावाला मात्र 4 तासानंतर पाणी येत असतं. हे इतका सगळा विकास ह्याच्यात झालेला आहे. तरी सुद्धा अजून बरंच काही बोलण्याजोग आहे. बघूया पुढं आणखी ह्याच्यावर काहीतरी पुढं होणार आहे. आम्ही जेव्हा बाईट देत असतो किंवा आमच्या मनातला आम्ही बाहेर बोलत असतो त्यावेळेला त्याचं 3रं काहीतरी चाललं असतं. मग गुन्हे दाखल करा, लोकांना भीती दाखवा आणि केले. आता एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला की बाहेरनं जी लोक पाहायला येतात ती ग्रामपंचायत नागझरी
म्हणून पाहायला येत असतात। यांनी जी बाहेरच्या लोकांनी त्याला जी पाणी फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून जी बोलवलं जातं ते खरं मार्गदर्शक तो नसून आमच्याकडे तात्यामामा, शंकरभाऊ, निवास साहेब ह्या लोकांनी ते काम केलंय। ह्या लोकांच्याकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। ह्याच्याकडे जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खोट्या केसेस कशा करायचे, खोटे गुन्हे दाखल कसे करायचे, ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये अफरातफरी कशा करायच्या ह्याचं मार्गदर्शन घेणं बाहेर जाऊन द्यावं। चांगल्या कामाचं मार्गदर्शन देण्याची बुद्धी त्याची नाही ही मी स्पष्टपणे सांगतो। आणि राहिल्यानं पुढं आम्हाला आणखीन बाईट घ्यायची वेळ येणार आहे। ही बाईट जाहीर प्रसारित झाल्यानंतर त्यावेळेला बाकीचं बोलतो। नमस्कार, मी अशोक भोसले. मी मुंबईतनं रिटायर झाल्यानंतर गावी वारंवार येतो. पण गावामध्ये आत्ता ह्या 15 ऑगस्टला मुलं न आंघोळ करता गेली. 8 दिवस गावात पाणी नव्हते आणि याच्या घराला पाणी हे 24 तास पाणी मिळतं. याच्या घराला सोलरचं पाणी डायरेक्ट जातं. बाकी गावाचा विचार केला जात नाही. आणि हे पहिल्यापासून त्यांनी धोरण ठेवलं की मला पाणी मिळते, बाकी गावाला मिळते का नाही मिळतं मला देणं घेणं नाही. आणि पाणी येईल म्हणून सांगतो, पाणी कुणाला मिळत नाही. 1 तास अर्धा तास जास्तीत जास्त पाणी मिळतं. आणि पाणी फाउंडेशनचं जे खातं ओपन केलं होतं ज्यावेळेला निधी येण्यासाठी, तर तो स्वतः अध्यक्ष आणि उपसरपंच हे सरपंच सदस्य होते, त्यांना उपाध्यक्ष करून ते येणारे पैसे त्या खात्यावरती घेतले. असे अनुदान आलेलं जे पाणी फाउंडेशनला द्यायला पाहिजे होते ते फक्त 1.5 लाख रुपये दिले. 5 लाखातले 3.5 लाखाचा त्यांनी गैरव्यवहार केला. आणि तो त्याच्या हातात ती ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांनी तो त्याचा वापर त्याच्या वैयक्तिक कामासाठी पण केला. आणि त्याची काही कुठलीही खातरजमा किंवा पब्लिकला ते नफा तोटा किंवा तो कसा वापरला पैसा त्याचा काहीही ताळमेळ दिलेला नाही. ते आल्या राणाबंदी त्याच्यामध्ये आहे. आणि आहे ते जुने गटराची व्यवस्था याच्या कारकिर्दीत जे एक वेळ पण काढलं गेलं, प्रत्येक वेळेस ते बिल साफसफाईचं काढलं गेलंय. ग्रामपंचायतीच्या समोरचे मी स्वतः फोटो काढले, ते 15-15 दिवस पाणी साठलेलं आणि ते वाहत होते गटर ग्रामपंचायत समोर. परत 2-2, 3-3 चौकात ते गटर वाहत आहेत आणि त्याच्यावर पण लक्ष नाही. आणि ते बिलं तर हे रेग्युलर काढली जातात आणि त्या गटरांची साफसफाई सुद्धा केली. आणि ते पूर्वजांनी 1956-57ला गटर बांधलेले आहेत, त्याची डागडुजी न करता प्रत्येक वेळेस बिलं काढली गेली. ह्याच्या कारणात ते पूर्ण ते पैसे असेच वापरले गेलेत. एकही पैसा त्याचा वापर केला नाही. थोडेफार बाहेरचे मजूर आणायचे, मजूर मिळत नाहीत म्हणून सांगायचे आणि ते गटर साफ करायचे नाही. एवढं म्हणून माझं मी संपतो. नमस्कार, मी अमोल भोसले, नागझरी गावचा ग्रामस्थ. आमच्या गावचं पाणी फाउंडेशनचं काम श्री तात्यामामा, शंकरभाऊ, निवास साहेब यांनी पुढाकारानं चालू केलं. आणि त्यामध्ये गावातील सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ग्रामस्थ हिरिरीनं काम करत होते. पण आमच्या गावातील ठराविक 1-2-3 महाभाग आहेत. त्यात जितेंद्र भोसले माझे सरपंच यांनी त्या कामात कुठेही योगदान न देता की त्या कामाचा हे पाहिजे आम्हाला काय म्हणतो श्री पण ही पण पाहिजे आणि पैसे न देता त्याची हे पण भेटलं पाहिजे. त्यात पोलीस केस करणे हे करणे त्यांनी हे करून आमच्या गावचा पहिला नंबर घालवला. आणि राज्यभर पाणी जास्त आहे गावाला, 4 TMC 2 TMC सांगत करतात, पण इथं 5 दिवसातून पाणी येतं. शासन दरबारी आमच्या गावचं पाण्यासाठी वन्य प्राण्यांचा त्रास आहे हे कुठेही त्यांनी आजपर्यंत उल्लेख केला नाही कागदावर. आणि आमच्या गावचं म्हणजे क्षेत्र किती पडून राहिलंय. परत मी आता पाणी प्यायला नाही, गुरासनी पाणी पण नाही, माणसासनी पण पाणी नाही, अशी परिस्थिती आमच्या गावची बिकट परिस्थिती आहे.